नमस्कार. भूषण, माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतोय? तुम्ही त्या पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचा, त्यांना विचारा की 3 जुलैला जो मोर्चा निघालेला होता, व्यापाऱ्यांनी काढलेला होता, ते म्हणतायत की त्याही ठिकाणी कारवाई करण्यात आलेली होती, व्यापाऱ्यांना पकडण्यात आलेलं होतं. आता या क्षणी आकडा जाहीर करा, किती व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली होती, किती व्यापाऱ्यांना पकडण्यात आलेलं होतं. थेट या सगळ्या संदर्भात आता उत्तर घ्या. त्या पोलीस अधिकाऱ्यांना विचारा किती व्यापाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं. आज आंदोलनात सहभागी झालेला मराठी माणूस हा सवाल उपस्थित करतोय. विचारा पोलीस अधिकाऱ्यांना. नक्कीच नक्कीच लागू. एकंदर पोलिसांनी यापूर्वी प्रतिक्रिया देताना असं सांगितलं होतं की 1200 जणांवरती कारवाई केली होती आणि एकंदर सध्या तरी पोलीस सर्व पोलीस अधिकारी सर्व त्यांचा स्टाफ सध्या आपल्याला काहीसा नियंत्रण करताना पाहायला मिळत आहे. आपण काही पोलिसांची बातचीत करण्याचा प्रयत्न करूया, त्यांचं म्हणणं काय आहे. एकंदर त्या दिवशी 3 जुलैला जो मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये कारवाई काय केली आणि किती जणांना ताब्यात घेतलं, आपण थेट त्यांना विचारूया, त्यांचं म्हणणं काय जाणून घेऊया. सर, काय सांगाल, एकदा 3 जुलैला जो मोर्चा झाला तेव्हा कारवाई केली होती का आणि त्यांना किती जणांना ताब्यात घेतलं 3 जुलैच्या मोर्चामध्ये? आम्हाला काहीच माहित नाही याबद्दल. आमचे डीसीपी साहेब आहे, डीसीपी साहेबांना विचारा. तर अशा प्रकारे एकंदर प्रत्येक पोलीस अधिकारी हा वरिष्ठ सुरू होती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.